नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 11वी मराठी युवक भारती या पुस्तकातला भाग 4 उपयोजित मराठी यातील सूत्रसंचालन हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकामधील अभ्यासाचे पोट घटक आपण बघणार आहोत. सूत्रसंचालन व सूत्रसंचालक म्हणजे काय, सूत्रसंचालनाचे स्वरूप, सूत्रसंचालनाची क्षेत्र, सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय, सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी, सूत्रसंचालन करण्यापूर्वी, प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना. आता सुरुवातीला पहिला घटक सूत्रसंचालन व सूत्रसंचालक म्हणजे काय. आता सूत्रसंचालन म्हणजे काय तर कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणे म्हणजे सूत्रसंचालन होय. कुठलाही कार्यक्रम असो, मग तो तुमच्या गावातला राजकीय कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, तुमच्या कॉलेजमधला एखादा सत्काराचा कार्यक्रम असो, गौरव समारंभ असो, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असो, या सगळ्या कार्यक्रमांना एक कार्यक्रम पत्रिका असते. ही कार्यक्रम पत्रिका आपल्याला माहिती देत असते कार्यक्रम केव्हा होणार आहे, कुठे होणार आहे, कार्यक्रमामध्ये अध्यक्ष कोण आहेत, प्रमुख पाहुणे कोण आहेत, कार्यक्रमात येणाऱ्या कार्यक्रम करणारी संस्था तिचं नाव काय आहे, हे सगळे कार्यक्रम पत्रिका आपल्याला माहिती देत असते. आणि कार्यक्रमामध्ये एक नियोजन असतं की कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमातील कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून सुरुवात करून प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने एका मागून एक अशा पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणे, समारोप करणे, शेवट करणे म्हणजे सूत्रसंचालन होय. सूत्रसंचालक म्हणजे काय तर कार्यक्रमाची मूळ संकल्पना, कार्यक्रम कशा संदर्भातला आहे. मग ते एखादा संगीत महोत्सव आहे, एखादा नृत्याचा कार्यक्रम आहे, स्नेहसंमेलन आहे, गौरव समारंभ आहे, शोकसभा आहे, याची पूर्ण माहिती घेऊन ती मूळ संकल्पना नजरेसमोर ठेवून तो कार्यक्रम एका सूत्रात बांधत कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संचालन करतो तो सूत्रसंचालक होय. आता सूत्रसंचालनाचं स्वरूप, आता सूत्रसंचालन हे शास्त्रही आहे आणि कलाही आहे. आता सूत्रसंचालनाचं शास्त्राच्या अर्थाने स्वरूप बघूया की कार्यक्रमाच्या तपशिलांचा अभ्यास करावा लागतो, नियोजन करावं लागतं आणि क्रमनिश्चिती करावी लागते. आपण मगाशीच बघितलं की वेगवेगळे कार्यक्रम असतात, सामाजिक असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, स्पर्धेतले असतील, संमेलन असतील, अनेक प्रकारचे कार्यक्रम सतत होत असतात. आणि मग या कार्यक्रम होत असताना तो कार्यक्रम कुठे होतो, केव्हा होतो, किती वाजता आहे, कार्यक्रमाची बैठक व्यवस्था कशी आहे, अतिथी कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत, कार्यक्रम करणारी संस्था कोणती आहे, तिचा उद्देश काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचं नियोजन करावं लागतं आणि कार्यक्रम कशा कशा पद्धतीने पार पडणार आहे याची निश्चिती करावी लागते. त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये जरी अगदी तुमच्या कॉलेजमधला कार्यक्रम आहे, तुमचे शिक्षक ओळखीचे आहेत, माहितीचे आहेत, तरी सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं शिष्टाचार पालन तिथं करावं लागतं, औपचारिकता निभावावी लागते, व्यवस्थित लोकांना आदरपूर्वक वागवणं, लोकांना योग्य तो मान देणं, योग्य त्या बैठक व्यवस्थेनुसार त्यांना बसवणं, हे तुम्हाला सांभाळावं लागतं. तसंच सभाशास्त्राचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. एखादी सभा होते, लोक एकत्र जमतात, तर लोकांची मानसिकता, श्रोत्यांची मानसिकता तुम्हाला जाणून घ्यावी लागते. वक्त्यांच्या किंवा कलावंतांच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण, रसग्रहण तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या अर्थाने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे. सूत्रसंचालन ही एक कला पण आहे, कारण नुसतंच अभ्यास आणि नियोजन आणि शिष्टाचार पालन करून पुरेसं नाहीये, तर तुम्हाला निवेदन करायचंय आणि ते निवेदन योग्य त्या तऱ्हेचं आणि श्रोत्यांवर परिणाम करणारं असायला हवं. त्याचप्रमाणे तुमच्या आवाजामध्ये चढ उतार असले पाहिजे, त्याच्यातून तुमच्या विचारांचं, तुमच्या भावभावनांचं प्रगटीकरण करून तुम्हाला अपेक्षित परिणाम साधता आला पाहिजे. आता एकामागून एक कार्यक्रम जेव्हा पार पडत असतात तेव्हा त्या कार्यक्रमांच्या कार्यक्रमामध्ये जे काही दोन छोटे छोटे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमामधला तुटकपणा जोडत त्याच्यात रंग भरण्याचं काम सूत्रसंचालकाला करावं लागतं.
तसंच कार्यक्रमात त्याने स्वतः गुंतत जायचं नाहीये. तर त्याचा उद्देश काय की श्रोत्यांना रंगवून कार्यक्रमाला गती देणं, या अर्थाने सूत्रसंचालन ही कला आहे. एका बाजूला तुम्हाला तपशिलांचा अभ्यास करावा लागतो, नियोजन करावं लागतं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र कार्यक्रमात कसा रंग निर्माण होईल, श्रोते कसे रंगून जातील, कार्यक्रम कसा यशस्वी होईल, याची सुद्धा काळजी घ्यावी लागते. आता सूत्रसंचालन क्षेत्र कुठली? तर सामाजिक आहेत, साहित्यिक आहेत, सांस्कृतिक आहेत, शैक्षणिक, राजकीय, कला, शासकीय, क्रीडा, आरोग्य, धार्मिक, व्यवसाय, कौटुंबिक, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, संगीत विषयक अशी वेगवेगळी क्षेत्र सूत्रसंचालनाची आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात सुद्धा सूत्रसंचालन महत्वाचं ठरतं. त्याच्यामध्ये संगीत महोत्सव आहे, गौरव समारंभ आहे, स्पर्धा आहेत, व्याख्यानमाला आहेत, मेळावे आहेत, संमेलन आहेत, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, उद्घाटन समारंभ, निरोप समारंभ, काव्य मैफिल, वाढदिवस, विवाह सोहळे, वर्धापन दिन, जयंती, स्मृती दिन. आता तुम्ही नुसतं क्षेत्र आणि कार्यक्रम यांचा विचार केला तर मोठी व्याप्ती सूत्रसंचालनाची आहे. इतक्या मोठ्या व्याप्तीत सूत्रसंचालन पार पडत असतं. या सगळ्या ठिकाणी सूत्रसंचालनाची गरज पडते. आणि त्यामुळे झालंय काय, सूत्रसंचालन हा एक वलयांकित, ज्याच्या भोवती वलय आहे, ज्याच्या भोवती आभा आहे, ज्याच्या भोवती तेज वलय आहे, असा हा एक व्यवसाय झालेला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी पण मिळते आणि पैसा पण मिळतो. आता कार्यक्रमांचे स्वरूप, त्यामधील विविधता, त्यांची संख्या, चित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांची रेलचेल, यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्व प्राप्त होत आहे. तुम्ही नुसतं टीव्हीचं बटन दाबलं, वेगवेगळे चॅनल्स पाहायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की खूपसे कार्यक्रम हे सूत्रसंचालनाशी शिवाय होणारच नाहीत. सूत्रसंचालनाची बहुतेक कार्यक्रमांना गरज आहे. बघा तुम्ही इंडियन आयडल्स असतात, सारेगमपा असतात, अनेक कार्यक्रम आहेत, असे स्पर्धांचे अनेक कार्यक्रम आहे, याच्यामध्ये सूत्रसंचालकाची गरज असते. आणि या कार्यक्रमाच्या रेलचेल असल्यामुळे, अनेक कार्यक्रम सतत दिवसभर पार पडत असल्यामुळे सूत्रसंचालन ही एक हौस किंवा छंद राहिलेला नाहीये, तर तो व्यवसाय झालेला आहे. तुम्ही अनेक ठिकाणी पाहत असाल, अनेक लोकांना पाहत असाल की तो व्यवसाय म्हणून ते करतात, सूत्रसंचालनाकडे व्यवसाय म्हणून ते पाहतायत. त्यामुळे काही व्यक्तींनी पूर्ण वेळ सूत्रसंचालक म्हणून काम करत सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर बघा, चला हवा युदा हा विनोदी कार्यक्रम आहे, पण या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जो आहे निलेश साबळे, हे डॉक्टर निलेश साबळे हे अख्खा कार्यक्रम, संपूर्ण कार्यक्रम एका सूत्रामध्ये आणून तो व्यवस्थित आपल्या समोर सादर करतात. काही लोकांनी पूर्ण वेळ सूत्रसंचालक म्हणून काम करत असले तरी काही जण नोकरी व्यवसाय सांभाळून सुद्धा उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत आहेत. सुधीर गाडगीळ हे नाव तुम्हाला माहिती असायला हवं की यांचं सूत्रसंचालन महाराष्ट्रात प्रचंड गाजलेलं आहे. काही अभिनेते अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवत आहेत. म्हणजे ही माणसं नाटकात, सिनेमात काम करतातच, त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरून तुम्हाला सूत्रसंचालक म्हणून काम करताना दिसतात. आम्ही सारे खवय्ये यासारख्या कार्यक्रमामध्ये प्रशांत दामले नावाचा आघाडीचा अभिनेता तुम्हाला सूत्रसंचालक म्हणून काम करताना दिसेल. त्यामुळे झालंय काय की अनेक युवक युवतींना हे क्षेत्र महत्वाचं वाटतंय. सूत्रसंचालन या उपयोजित मराठीतल्या या घटकाकडे नुसता अभ्यास म्हणून बघू नका, तर तुम्हाला उद्या मराठी भाषेवर प्रभुत्व मिळाल्यानंतर तुम्हाला उद्या याच्या मार्फत एक व्यवसाय करता येईल असं म्हणून सुद्धा तुम्ही बघायला हवं. आता सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी काय? मला सूत्रसंचालक व्हायचंय तर मी काय पूर्वतयारी केली पाहिजे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन, दुसरं आवाजाची जोपासना, ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव, आणि श्रवण आणि निरीक्षण. आपण एक एक घटक बघूया. तर वाचन, सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवं, त्याचं वाचन चौफेर हवं. सूत्रसंचालक कुठल्याही कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करणार असेल, मग तो गौरव समारंभ असेल, तो मेळावा असेल, ती स्पर्धा असेल, जयंती असेल, स्मृतिदिन असेल, उद्घाटन समारंभ असेल, असं कुठलाही कार्यक्रम असेल, आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला बोलायचं आहे, त्यामुळे त्याने खूप वाचायला हवं, त्याला खूप माहिती हवी.
कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्रे, आत्मचरित्रे हे तर वाचायला हवंच, पण त्याचबरोबर रोजचे वर्तमानपत्र, त्याच्या पुरवण्या, दिवाळी अंक इत्यादींचं सुद्धा त्याने वाचन करायला हवं. वाचन करताना आशयाबरोबरच भाषा शैलीकडे लक्ष द्यायला हवं. भाषा कशी वापरली गेलीये हे जर बघितलं तर सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते. आता सूत्रसंचालनाच्या क्षेत्रांची व्याप्ती मोठी आहे. आपण मगाशीच बघितलं की सतत कार्यक्रम होत असतात. त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडा विषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयांसंबंधीचं वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. आता वाचन करताना वाचताना सुद्धा एक शिस्त बाळगायला हवी की महत्वाच्या घटना, प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से, काव्यपंक्ती, शेरोशायरी असेल, ओळी असतील कवितेतल्या, हे आवश्यक ते संदर्भ असतील यांची टिपणं करून ठेवावीत. तुम्हाला वाचताना वाटेल कदाचित की हे आपल्या लक्षात राहील, पण हळूहळू कालांतराने माणूस विसरून जातो. म्हणून आपल्याला सूत्रसंचालनात उपयोगी पडेल यासाठी ही टिपणं करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे रोजच्या वर्तमानपत्राच्या वाचनातून काय होतं की आपलं विविध क्षेत्राशी संबंधित जे काही सामान्य ज्ञान असतं, जगात, महाराष्ट्रात, देशात काय चालू आहे रोज, हे सामान्य ज्ञान तुमचं अद्ययावत राहतं. आता दुसरा घटक श्रवण आणि निरीक्षण. सूत्रसंचालक होण्यासाठी तुम्हाला श्रवण करावं लागेल. श्रवण करणे, ऐकावं लागेल आणि निरीक्षण सुद्धा करावं लागेल. सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांमधील सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहावे आणि ऐकावे. भरपूर वाचा, त्याचबरोबर भरपूर कार्यक्रम पहा आणि ऐका सुद्धा. त्या कार्यक्रमाची शक्तिस्थळ चांगल्या गोष्टी, त्या कार्यक्रमातील त्रुटी, त्याच्यातल्या उणिवा यांचा अभ्यास करायचा. त्यामधून आपली शक्तिस्थळ बळकट करावी, त्रुटी दूर कराव्यात. इतर कार्यक्रम पाहून आपलं ज्ञान उत्तम करावं, चांगल्या गोष्टी आपण स्वीकाराव्या, आपल्यातल्या उणिवा दूर कराव्यात. आता दूरचित्रवाणीवर, आकाशवाणीवर कार्यक्रमांची रेलचेल असते. सतत कार्यक्रम असतात, ते पहावेत, ऐकावेत. नामवंत सूत्रसंचालक, निवेदक यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून शब्दफेक, देहबोली, सभाधीटपणा, सहजता, उत्स्फूर्तता, निवेदन कौशल्य, प्रसंगावधान, संवाद शैली इत्यादी अनेक कौशल्य आपल्याला शिकता येतील. तसंच युट्यूबवरही अनेक कार्यक्रम उपलब्ध असतात. ते पुन्हा पुन्हा तुम्हाला पाहता येतात, ऐकता येतात आणि स्वतःची निवेदन शैली घडवण्यासाठी त्याचा फायदा सुद्धा होतो. पुढचा मुद्दा आहे, सूत्रसंचालक होण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं? आवाजाची जोपासना. आता तुम्हाला बोलायचंय लोकांशी आणि तुमचा आवाज असा असायला हवा की तो आवाज लोकांना ऐकावासा वाटायला हवा. आणि मग सूत्रसंचालकाचा जो अभ्यास असतो, त्याने केलेला अभ्यास, त्याचा व्यासंग, त्याच्याजवळ असलेला ज्ञानाचा संग्रह हा त्याच्या आवाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतो. आणि त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करायला लागतो, घडवावा लागतो, त्याची जोपासना करावी लागते. प्रगट वाचन असेल, कविता वाचन, अभिवाचन, पठण यामधून उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह, अवरोह यांचा सराव करावा. तुम्ही एक दीड 2 तास बोलणार आहात आणि तुमचा आवाज लोकांनी ऐकावा, तो कुठेही फाटू नये, चिरकू नये किंवा तुमचे उच्चार लोकांना समजणार नाहीत असं होऊ नये, यासाठी तुम्हाला सतत सराव करायला लागेल. आवाजाची गती, लय ही श्वासावर अवलंबून असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात. आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्रही विकसित झाले. त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी, आवश्यक ती पथ्येही पाळावीत. म्हणजे खूप गार, तुमच्या घशाला न सोसेल असं काही न खाता तुमच्या आवाजाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. सूत्रसंचालक होण्यासाठी आणखी पूर्वतयारीमध्ये काय लागतं की ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव. तुम्ही माईकवर बोलणार आहात आणि तुमचा आवाज माईक पोचवणारे, ध्वनिवर्धक पोचवणारे, आणि जर तुम्हाला ध्वनिवर्धक वापराचा सराव नसेल तर तुमचा आवाज व्यवस्थितरित्या तुम्हाला हव्या त्या रीतीने लोकांपर्यंत पोहोचणार नाही.
आणि कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर या बाबींचा अंदाज घेऊन सराव करावा लागतो. समजा खुलं व्यासपीठ असेल तर ध्वनिवर्धकाच्या द्वारे वेगळ्या तऱ्हेने आवाज जातो. बंदिस्त सभागृह असेल तर यात आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावं लागतं. अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरा जातो. आता सूत्रसंचालन करण्यापूर्वी तुम्ही काय करायला हवं? तर सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाचा विषय काय आहे, स्थळ कुठलं आहे, तारीख, वेळ, अध्यक्ष, अतिथी वक्ते, कलावंत, श्रोतृवर्ग इत्यादी बाबत तपशिलाने माहिती घ्यावी. तुम्हाला ज्यांच्या समोर बोलायचंय त्यांची माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. लहान मुलं आहेत, महिला वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, नाही कामगार वर्ग आहे, या बाबतीत सगळी माहिती घ्यायला हवी. अध्यक्ष कोण आहेत, अतिथी कोण आहेत, त्यांच्याविषयी तुम्हाला 2-2 शब्द 2-2 वाक्य तुम्हाला बोलावी लागणार आहेत. वक्त्यांविषयी माहिती सांगावी लागणार आहे, कलावंतांविषयी माहिती सांगावी लागणार आहे. यासाठी माहिती तुम्हाला घ्यावी लागेल. त्याच्यानंतर कार्यक्रम पत्रिका समजून घ्यायची की कोणता कार्यक्रम कोणत्या क्रमाने येणार आहे. कार्यक्रमाचं स्थळ अपरिचित असल्यास तिथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावं. तुम्हाला कार्यक्रम कुठे होणार आहे हे ठिकाण नीट माहिती नाही आणि तुम्हाला सूत्रसंचालन करायचंय आणि तुमचा निम्मा वेळ ते ठिकाण शोधण्यातच गेला तर खूप मोठी फजितीला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे अगोदर ते ठिकाण तिथे जाऊन नजरेखालून घालावं. अपेक्षित प्रेक्षक श्रोतृवर्ग यांचा वयोगट, स्तर, अभिरुची इत्यादी बाबी विचारात घ्याव्यात. तुम्ही कोणासमोर बोलणार आहात, त्यांचं वय काय, त्यांचा सामाजिक आर्थिक स्तर कुठला आहे, त्यांच्या आवडीनिवडी कशा आहेत, याही गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतील. कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी वाचन करावे. आता एखाद्या कार्यक्रमाचा विषय तुम्हाला कळल्यानंतर त्या विषयाबद्दल इतर तुम्हाला माहिती मिळवायची गरज पडेल, कारण तुम्हाला बोलायचंय आणि म्हणून वाचन करावं लागेल. निवेदनाची संहिता तयार करावी. तुम्हाला बोलायचंय तर लेखी स्वरूपात त्या संदर्भात एक संहिता तयार करायची की तुम्ही कुठे काय काय बोलणार आहात, कोणती वाक्य वापरणार आहात, कोणाची वचनं वापरणार आहात, अवतरणं वापरणार आहात, शेरोशायरी वापरणार आहात, काव्याच्या ओळी वापरणार आहात. त्यामध्ये आवश्यक संदर्भ, सुवचनं, अवतरणे, काव्यपंक्ती यांची नोंद करावी. त्याचप्रमाणे कार्यक्रमातील संभाव्य अडचणींचा अगोदरच अंदाज घ्यावा. जरी कितीही म्हटलं, किती काळजी घेतली तरी कार्यक्रमात काही अडचणी येऊ शकतात. ते अडचणी कोणकोणत्या येतील याचा विचार करावा आणि त्याच्यावर कुठला उपाय करता येईल वेळेवर याचीही तयारी ठेवावी. त्यामुळे ऐनवेळी येणारा जो ताण आहे तो टळू शकतो आणि परिस्थिती सहजतेने हाताळता येते. आता प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना काय करायचं, तर सर्वात पहिल्यांदा कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित श्रोत्यांना नमस्कार करावा, स्वतःचा थोडक्यात परिचय देऊन त्यांचं स्वागत करावं. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा पदानुसार, समाजातील स्थानानुसार योग्य क्रमाने, योग्य प्रकारे आदरपूर्वक उल्लेख करावा. मंचावरील उपस्थितांच्या कार्याचाही आदरपूर्वक उल्लेख करावा. निवेदन सहज उत्स्फूर्त असावं. पाठ केल्यासारखं भरभर बोलायचं नाहीये. सहजतेने, तुम्ही अगोदर कितीही ती घरी तयारी केली असली ती तयारी तुमच्या बोलण्यातून दिसता कामा नये. तुम्ही सहजतेने ते बोलत आहात असं श्रोत्यांना वाटलं पाहिजे. उच्चार स्पष्ट असावेत. अपेक्षित विचार, भावभावना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी आवाजातील योग्य आरोह अवरोहासह निवेदन करावे. श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक निवेदन करावे. निवेदन शैली संवादी असावी. संवादी असावी म्हणजे तुम्ही श्रोत्यांशी बोलता आहात असं श्रोत्यांना वाटलं पाहिजे. अजून काय करावं की भाषा शैली सहज, सोपी, प्रवाही, प्रासादिक आणि मनाला भिडणारी असावी. उगाचच कठीण अवघड शब्द वापरून श्रोत्यांना गोंधळात टाकू नये. सहज, सोपी आणि प्रवाही, प्रासादिक, पुन्हा सोपीच आणि मनाला भिडणारी. मनाला भिडणारी असावी म्हणजे श्रोत्यांचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जावं. प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समयसूचकता यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी होतात. कार्यक्रमात अशा अनेक गोष्टी घडू शकतात की ज्याचा तुम्ही विचार केला नसेल. अशा वेळेस तुमचं प्रसंगावधान, तुमची समयसूचकता महत्वाची ठरते. श्रोत्यांमध्ये कोणी जाणकार व्यक्ती बसले असतील, महत्वाची माणसं बसली असतील, श्रेष्ठ लोक बसले असतील, त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा.
आणि एवढंही झालं तरी नजर चुकीने एखादी त्रुटी, एखादी उणीव राहून जाते. अशा वेळेस पटकन दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी. सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषा शैलीत बदल करावा. आता उदाहरणार्थ गौरव समारंभ आणि शोक सभा या दोन्ही कार्यक्रमामध्ये तुम्हाला एकाच स्वरूपाची भाषा वापरता येणार नाही. तुमच्या भाषेमध्ये, भाषा शैलीमध्ये बदल करावाच लागेल. प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना काय करू नये, काय टाळावं? तर निवेदन करताना अनावश्यक कृती किंवा हालचाली टाळाव्यात. लोकांचं लक्ष तुमच्या बोलण्याकडेच असायला हवं यासाठी तुम्ही तुमचे हात पाय वेडेवाकडे हलवणं किंवा वेड्यावाकड्या कृती करणं हे जरूर टाळावं. बोलण्याची गती एकदम कमी किंवा जास्त असू नये. तुम्ही वेगाने बोललात तर लोकांना तुमचं बोलणं समजणार नाही. काही वेळाने लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील. किंवा तुमचं बोलण्याची गती एकदम कमी असतील तर लोकांना त्याचा कंटाळा सुद्धा येईल. आवाजाची पातळी सुद्धा एकदम कमी वा जास्त असू नये. तुम्ही मोठ्याने बोलायला लागलात तर लोक थकून जातील आणि कमी आवाजात बोललात तर लोकांना ऐकू येणार नाही आणि लोक कंटाळतील. निवेदन वाचून दाखवू नये. निवेदन वाचून दाखवायला लागल्यानंतर तुमच्या आवाजामध्ये एकसुरीपणा येईल आणि त्यामुळे लोकांना त्याचा कंटाळा येईल. निवेदनात अवतरणे, काव्यपंक्ती यांचा अतिरेक टाळावा. निवेदनात जरूर सुवचनं असावीत, अवतरणं असावीत, काव्यपंक्ती असावीत, पण सारखं सारखं ते वापरून लोकांना त्याचा कंटाळा येईल इथपर्यंत अतिरेक करू नये. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायचं नाही. निवेदन पाल्हाळिक होऊ नये याची दक्षता घ्यावी. पाल्हाळिक लांबलचक होऊ नये याची काळजी घ्यायची. निवेदकाने स्वतःबद्दल बोलणे टाळावे. निवेदक हा इतरांचं कौतुक करण्यासाठी, इतरांबद्दल बोलण्यासाठी आलेला असतो, त्यामुळे त्याने स्वतःबद्दल बोलू नये. तसंच वक्त्यांच्या बोलण्यातील आशयाची उगीचच पुनरावृत्ती करू नये. बरेच सूत्रसंचालकांना ही सवय असते की वक्ता बोलल्यानंतर त्याचा बोलण्याचा सारांश लोकांना सांगत बसतात, त्यामुळे कार्यक्रम अधिक कंटाळवाणा होतो. तर असे करू नये. दोन वक्त्यांची, कलावंतांची तुलना करू नये. आपण हेच मगाशी जे बघितलं की प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना हे करावे, हे टाळावे, हे पुन्हा आपण एकदा बघतोय, कारण तुम्हाला उत्तर लिहिण्यात सोपं जाईल. हे जवळ दोन्ही एका तौलनिक अर्थाने तुमच्या समोर ठेवलेलं आहे. काय करावे, काय करू नये. निवेदन सहजस्फूर्त असावेत, उच्चार स्पष्ट असावेत, अपेक्षित विचार, भावभावना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी आवाजातील योग्य आरोह अवरोहासह निवेदन करावे. श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक निवेदन करावे. निवेदन शैली संवादी असावी. आणि काय टाळावं? निवेदन करताना अनावश्यक कृती, हालचाली टाळाव्यात. बोलण्याची गती एकदम कमी वा जास्त असू नये. आवाजाची पातळी सुद्धा एकदम कमी वा जास्त असू नये. निवेदन वाचून दाखवू नये. निवेदनात अवतरणे, काव्यपंक्ती यांचा अतिरेक टाळावा. तसेच त्यांचा पुन्हा पुन्हा वापर टाळावा. निवेदन पाल्हाळिक होऊ नये याची दक्षता घ्यावी. पुढचा मुद्दा बघूया. शेवटचा की कार्यक्रम पत्रिकेचे नमुने कसे असतात. आपण म्हटलं की सूत्रसंचालन करण्यासाठी तुम्ही कार्यक्रम पत्रिकेच्या नियोजनानुसार काम करत असता. ही कार्यक्रम पत्रिका कशी असते? तर आता इथं 3 कार्यक्रम तुमच्या समोर आहेत. पहिला आहे वार्षिक स्नेह संमेलनाचा समारोप, दुसरा आहे प्रकाशन समारंभ आणि तिसरा आहे गौरव समारंभ. हे 3 कार्यक्रम आहे. या 3 कार्यक्रमाची पत्रिका कशी असेल? तर एक लक्षात घ्या, हे निळ्या अक्षरात जे लिहिलंय याचा अर्थ कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे जे निळ्या अक्षरात लिहिलेले मुद्दे आहेत ते सारखेच असणार आहेत. त्यात बदल असणार नाही. मात्र हे काळ्या अक्षरातले जे मुद्दे आहेत ते त्या त्या कार्यक्रमाप्रमाणे बदलणार आहेत. आता पहिला बघूया वार्षिक स्नेह संमेलनाचा समारोप. कार्यक्रम पत्रिकेचा पहिला मुद्दा असणार आहे पूर्वकथन शिष्टाचारासह. जसं आज आपण इथे जमलोय, कारण सांगतात आणि कोण बोलतंय, सूत्रसंचालक स्वतःचं नाव सांगतो, हे झालं पूर्वकथन. शिष्टाचारासह श्रोत्यांना अभिवादन करून
कार्यक्रम सुरू होणार आहे. दीप प्रज्वलन केलं जातं, त्याच्यानंतर स्वागत गीत होतं, पाहुण्यांचा परिचय, पाहुण्यांचं स्वागत, त्याच्यानंतर कार्यक्रम कशा संदर्भात आहे हे सांगणारं प्रास्ताविक. आता स्नेह संमेलनाचा समारोप आहे. वर्षभराची सगळी माहिती त्या अहवाल वाचनातून दिली जाते. त्याच्यानंतर स्नेह संमेलनांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत, त्याचं पारितोषिक वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आलेले जे अतिथी आहेत ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील, नंतर अध्यक्षांचं मनोगत आणि शेवटी आभार प्रदर्शन. आता दुसरा कार्यक्रम आहे प्रकाशन समारंभाचा. याच्यातही पूर्वकथन शिष्टाचारासह होणार आहे. दीप प्रज्वलन, पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचं स्वागत, प्रास्ताविक. आता हे प्रास्ताविक मात्र वेगळं आहे. इथे प्रकाशक आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. नंतर लेखकाचं मनोगत, नंतर पुस्तक प्रकाशन, पुस्तकावरील भाष्य, अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन. गौरव समारंभ आहे. याच्यातही पूर्वकथन शिष्टाचारासह होणार. दीप प्रज्वलन, पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचं स्वागत, प्रास्ताविक, सत्कार मूर्तीचा परिचय, सत्कार मूर्तीचा सत्कार, पाहुण्यांचे मनोगत, सत्काराला सत्कार मूर्तीचे उत्तर, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, त्याच्यानंतर अध्यक्षीय भाषण आणि आभार प्रदर्शन. अशा प्रकारे कार्यक्रम पत्रिकांचे वेगवेगळे नमुने आपण पाहिले. काही मुद्दे सर्व पत्रिकांमध्ये सारखेच असणारे, फक्त काही मुद्दे मात्र त्या त्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार बदलणार आहे. आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.